नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। सकाळपासून काही टीव्ही चॅनल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे। या बातमीत काही तथ्य नाही आणि अशी कुठली चर्चा पक्षात नाही। कृपया याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी। आमदार आदित्य ठाकरेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण। अमरावती प्रकरणात 2 आरोपी अटकेत, आणखी 2 आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची एसपी विशाल आनंद यांची माहिती। या प्रकरणात आणखी 4 आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता। भोंदू अशोक खरातशी परिवहन अधिकाऱ्यांचे संबंध असल्याची माहिती। परिवहन विभागातील एक महिला आणि एका पुरुष अधिकाऱ्याच्या नावानं समता पतसंस्थेत उघडण्यात आलं होतं खातं। जालन्यात चोरीच्या संशयावरून विधी संघर्षग्रस्त बालकाला मारहाण। पालकांचे 130 किलोमीटर पायी जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। नाशिक प्रकरणातील आयटी कंपनीच्या एचआरला 14 दिवसांची पोलीस कोठडी। कंपनीत महिलांवर होत असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराची माहिती असूनही कारवाई न केल्याचा एचआरवर आरोप। गोरेगावच्या पार्टीत ऑरी उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर। व्हिडिओत इन्फ्लुएन्सर ऑरी दिसतोय नाचताना। पोलीस काय कारवाई करणार, सर्वांचं लक्ष। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वडू येथील यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। या शर्यतीत बैल मालकावरच धावला। मालकानं प्रसंगावधान राखत केला स्वतःचा बचाव। काही वेळ भीतीचं वातावरण। नागपूरच्या आयटी पार्क परिसरात आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीचा मोठा भांडाफोड। अंबाझरी परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकत तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त। मुंबईत कुख्यात ड्रग्ज तस्कर मोहम्मद तस्वर यासिन कुरेशीच्या कार्यालय घरावर म्हाडा आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणानंतर पोलिसांकडून ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई सुरू। चंद्रपुरात इंस्टाग्रामवर मैत्री करून मुलीला लाखो रुपयांना लुटल्याची घटना। तरुणानं मुलीशी जवळीक साधत काढले आक्षेपार्ह फोटो। पोलिसांकडून तरुणासह 2 मित्रांना अटक। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी। सर्वांच्या पाठी बातम्या, सर्वांच्या सर्वांसाठी।